मगाशी सांगितल्याप्रमाणे आवळा व्यवस्थित उकडवून घेतलाय आणि तोही दाखवल्याप्रमाणे काढ्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा काढा बनवून त्यात हा आवळा उकडून घेतलाय आणि आता याचं कापड छान चूर्ण हा जो प्रकार आहे की पूर्ण आवळा स्मॅश करून घेणे ते आता काम सुरू आहे. आयुर्वेदामध्ये एखादी वस्तू इतकी महाग का असं रुग्ण वारंवार विचारतात, तर त्याचं कारण शास्त्रोक्त पद्धत हेही एक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेली कुठलीही गोष्ट ही अत्यंत स्वस्त नसून ती राजयोगाचीच वस्तू आहे. त्यामुळे आयुर्वेदाला राजयोगाची उपमा दिलेली आहे. कारण सगळ्या त्याच्या ज्या रेसिपी आहेत तर त्या रेसिपी ह्या अतिशय क्लिष्ट अशा आहेत. तुम्ही बघू शकता की हा जवळपास 2-2.5 किलोचा आवळा आहे आणि आता एवढ्या आवळ्याचं इतकंच कापड छान चूर्ण तयार झालेलं आहे. त्याचा जो मऊ भाग आहे तो. तर अशा प्रकारे हे करून बाकीचा पुढचा व्हिडिओ थोड्या वेळाने अपलोड करते.